पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। उद्या संध्याकाळी 7 वाजता ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शासकीय निवासस्थान नंदनवन इथे होणार आहे। या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकांची रणनीती आखली जाईल, तर नाशिकबद्दलच्या शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीबाबतही भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, शिवसेनेची बैठक होतीये, कोणकोणते मुद्दे असतील चर्चेत आणि नाराजी संदर्भात काय चर्चा होईल? नक्कीच आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या जागांवरनं महायुती सुरू असलेली आधीची रस्सीखेच आणि त्यानंतर ज्यावेळी ही निवडणूक महायुतीतल्याच जे बंडखोर होत आहेत त्यांच्याकडनं उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात सुरू असलेले प्रयत्न, या संदर्भात ही नाराजी खरं तर शिवसेना मंत्र्यांनी व्यक्त केली होती। नाशिकच्या जागेसंदर्भात गीतेंचा अर्ज मागे घेण्यामध्ये भाजप कुठेतरी कमी पडत आहे याचा संशय हा शिवसेनेच्या मंत्र्यांना आहे आणि त्याबाबतची नाराजी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली होती। या संदर्भात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री मंत्र्यांची बैठक ही संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन येथे बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती आखली जाईलच, मात्र दुसरीकडे नाशिक बद्दलच्या भूमिकेबद्दल ज्या मंत्र्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील एकनाथ शिंदेकडनं केला जाईल आणि याचवेळी नेमकी भूमिका काय ही देखील स्पष्ट होईल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नाशिकमधल्या TCS चार्जशीट मधून आणखी धक्कादायक खुलासे समोर आलेत। दानिशनं पीडितेला इमामसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता। पीडित तरुणीला मलेशियाला पाठवण्याचा कट होता।